मोडवर रोहित पवार अजित पवारांमध्ये काल रात्री उशिरा बैठक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। एकत्र यायचं असल्यास सत्तेमधून बाहेर पडा, शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे, आमदार उत्तम जानकरांचा अजित पवारांना सल्ला। पुण्याचं नाव लौकिक करण्यासाठी लागेल तितके कष्ट करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर शरद पवारांनी जिल्ह्याचं नाव देश पातळीवर पोहोचवलंय, अजितदादांकडून शरद पवारांचं कौतुक। तर राजकारण लय वंगाळ, तुम्ही कामधंदा करा, अजित पवारांचं आवाहन। पुणे जिल्ह्यामध्ये झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार, शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात आमची लढाई असणार, विजय शिवतारेंचं वक्तव्य। निवडून येताच काँग्रेसकडून प्रशांत जगताप यांच्यावर नवी जबाबदारी, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती। जगताप यांनी मुंबईमध्ये घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट। मनपा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत युती। मुंबईच्या टिळक भवनामध्ये काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत बैठक, सपकाळ आणि प्रकाश चंगेंमध्ये सकारात्मक चर्चा। ओबीसी बहुजन आघाडीनं काँग्रेसला पाठिंबा दिलाय, सपकाळांची माहिती। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबई महापालिकेमधील राजकीय पक्षांची कार्यालये लवकरच खुली होणार। दरम्यान या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 2 गट आणि एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे पालिकेमधील कार्यालय संख्या वाढली। समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीलाही पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खासदार प्रणिती शिंदेच्या भावनिक पत्रावर खोचक टीका। प्रणिती शिंदे गिरे तो भी टांग ऊपर अशी भूमिका घेऊन काम करतात, गोरेंचा टोला। जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावा सोडून मैदानामध्ये उतरा, अर्चना पाटील यांना सक्षणा सलगर यांचं आव्हान। धाराशिवच्या तेर गटातून सक्षणा सलगर जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये। अमरावती महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर होणार, काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांचा दावा। अमरावतीमध्ये जनतेनं भाजपला नाकारलंय, सुनील देशमुखांची टीका। नागपूरच्या नव्या महापौर उपमहापौरांच्या कार्यालयाचं नूतनीकरण सुरू। स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्ताधारी पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि गट नेत्यांच्या दालनाचं नूतनीकरण करण्यास सुरुवात। महापालिका निवडणुकीमधील विजयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवकांकडून कामाला सुरुवात। प्रभाग क्रमांक 54 चे नगरसेवक अंकित प्रभू यांनी नागरिकांशी संवाद साधत पाण्याबाबत बैठक घेतली।